शेवट तो भला 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 शेवट तो भला
रखुमाईच्या वरा भेट रखुमाईच्या वरा हार झाला अवघ्या दुःखाचा मागिल्या अवघ्या दुःखाचा मागिल्या अवघ्या दुःखाचा मागिल्या हार झाला अवघ्या दुःखाचा मागिला अवघ्या दुःखाचा मागिला अवघ्या दुःखाचा मागिला आलो निजाच्या माहेरा आलो निजाच्या माहेरा निजाच्या माहेरा आलो निजाच्या माहेरा निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा भेटी रखुमाईच्या वरा भेटी रखुमाईच्या वरा आलो निजाच्या माहेरा भेट रखुमाईच्या वरा रखुमाईच्या वरा भेट रखुमाईच्या वरा कामदेवाने गेली आता घेऊधनी गेली आता घेऊधनी गेली आता घेऊधनी देवानी गेले आता गेले आता उदनी गेले आता उदनी आलो निजाच्या माहेरा आलो निजाच्या माहेरा निजाच्या माहेरा आलो निजाच्या निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा भेटी रखुमाईच्या वरा भेटी रखुमाईच्या वरा निजाच्या माहेरा भेट रखुमाईच्या वरा भेट रखुमाईच्या वरा भेट रखुमाईच्या वरा भेट रखुमाईच्या वरा विठोबा रखुमाई रखुमाई सर्वांनी टाळी वाज हॅलो बेस कमी करा बेस ट्रबल घेऊन जा थोडंसं मिडाईज करा हॅलो हॅलो विको कमी करा जास्त झाला विको हे शेवट तो भला शेवट तो भला हे शेवट तो भला शेवट तो भला सेवट तो बला सेवट तो बला सेवट तो बला
सेवट तुम्हाला सेवट तुम्हाला सेवट तुम्हाला सेवट तुम्हाला माझा माता बहु गोड झाला माता बहु गोड झाला झाला माझा बहु गोड झाला माझा बहु गोड झाला आलो ने राजा माहेरा आलो ने राजा माहेरा रखुमाईच्या वरा हे क्या बात है वाह पुरी बाबा जय हो
बाबा जय हो. भेटे रुक्माई जावरा भेटे भेटे बेटे रुक्माई जावरा बाबा जय हो.
समागततिष्ठं तमानदकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगं. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अव्यरू, मस्तकही पायावरी या वार करी संताच्या. शेवट तो भला, शेवट तो भला माझा बहु गोड झाला, आलो निजाच्या माहेरा, भेटी रखुमाईच्या वरा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आजच्या पवित्र कीर्तन शिबेसाठी निवडलेला अभंग. देवनिवासी वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे श्रीमंत श्री ज्ञानेश्वप्रिय जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा आणि बसलेले, ज्याला या जगात येण्याचा दिवस मिळाला त्याला या जगातून जाण्याचाही दिवस मिळाला. नवे नवे वकील साहेब ज्याचा जन्म आहे त्याचा एक दिवस मृत्यू सुद्धा आहे. नवे नवे ज्याचं उपज नाही त्याचा एक दिवस निम्न सुद्धा आहे. नवे नवे ज्याला या जगातला पहिला दिवस मिळाला त्याला या जगातला शेवटचा दिवस सुद्धा मिळाला. आणि तो शेवटचा दिवस आमच्या जीवनातला कोणता आणि तो आम्ही कशा पद्धतीनं गोड केला. नवे नवे परमार्थात नाम साधनेचा भक्तीच्या अट्टहासाचा फायदा काय होतो, फलश्रुती काय मिळते, तो पटवून देणारा 4 चरणाचा विषयानुरूप अभंग. विढाल पैकी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा. आजचे एकदिवसीय नैमित्तिक कीर्तन सेवा किम निमित्तानं आहे, कोणत्या कारणानिमित्तानं आहे हे माझ्यापेक्षा तुम्हाला सर्व श्रोतवर्गाला चांगलं माहीत असलं, चांगलं ज्ञात असलं तरी भक्त्याचं प्रथम आद्यव कर्तव्य या ज्ञातानं अल्पसा परिहार देणं अगत्याचं समजून वैकुंठवासी सौ जिजाबाई ज्ञानदेवजी बिडगर या धन्य मातेला आपल्यातून जाऊन खऱ्या अर्थानं आज 1 वर्ष पूर्ण होत आहे. आणि त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त त्यांना अखेरची भावपूर्ण श्रद्धांजली पुष्पांजली अर्पण करण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहे. पैकी त्यांच्या पाठीमागे असणारा त्यांचा गोड परिवार, त्यांचे पती ज्ञानदेव तुळशीराम बिडगर, त्याचबरोबर त्यांच्या कन्या विद्याताई रेखाताई, त्याचबरोबर आशाबाई उषाताई आणि पिंकाबाई, त्याचबरोबर सुपुत्र दादासाहेब आणि गोपाळ दादा. खऱ्या अर्थानं अतिशय गोड परिवार सोडून आईसाहेबांना जाऊन आज 1 वर्ष पूर्ण होत आहे. खऱ्या अर्थानं अतिशय गोड परिवार सोडून त्यांना जाऊन आज 1 वर्ष पूर्ण होते आणि त्यानिमित्तानं त्यांना अखेरची भावपूर्ण श्रद्धांजली पुष्पांजली अर्पण करण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहे. उर्वरित 1 ते सव्वा तासामध्ये भगवंताच्या नामचिंतनाच्या माध्यमातून मी त्यांना श्रद्धांजली वाहणार आहे. आणि शेवटी आपण सगळेजण मिळून फुलांच्या माध्यमातून पुष्पवृष्टीच्या माध्यमातून अखेरची त्यांना पुष्पांजली अर्पण करणार आहोत. पैकी गायनाच्या साथीसाठी जे उपस्थित आहेत ते आदरणीय स्वरसम्राट भजन सम्राट, अगदी महाराष्ट्रात नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरही ज्यांच्या आवाजानं वेड लावलं जातं, नवे नवे ज्यांचा आवाज ऐकतच राहा वाटतं, ज्यांचा इतका आवाज उंच आणि तेवढ्याच गोड आहे, ते आदरणीय स्वरसम्राट भजन सम्राट उंच आवाजाचे धनी गान कोकिळा आदरणीय सुनीलजी बाबा पवार या ठिकाणी उपस्थित आहेत. एकदा जरा जोरदार टाळी त्यांच्यासाठी द्या. त्याचबरोबर त्याच ताकदीचं त्याच तोला मोलाचं वैभव माझ्या डाव्या बाजूला उभा आहे आदरणीय स्वरसम्राट भजन सम्राट उंच आवाजाचे धनी गोड आवाजाचे धनी आदरणीय आमचे खऱ्या अर्थानं अमोलजी महाराज करे, कीर्तनही गोड करतात. एकदा जरा त्यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा. त्याचबरोबर या मृदंगावरती जे गोड साथ करतात ते मृदंग सम्राट, मृदंग वैभव, मृदंग मार्तंड, जेवढ्या द्याव्यात तेवढ्या पदव्या कमीच आहेत आमचे दाजे आदरणीय मारुती महाराज पुरी या ठिकाणी उपस्थित आहे. एकदा जरा जोरदार टाळी. त्याचबरोबर या बाजूला मृदंग सम्राट, मृदंग वैभव, मृदंग मार्तंड, आपल्या परिसराचं आपल्या गावाचं भूषण आदरणीय गणेशजी महाराज देवकुळे या ठिकाणी उपस्थित आहेत. एकदा जरा त्यांच्यासाठी जोरदार टाळी द्या. त्याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी येण्याचा योग आहे, ज्यांच्या फोनच्या माध्यमातून या तारखेचा योग आहे, ते आदरणीय वाघमोडे महाराज, त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो. पैकी गोड ज्यांचं पुढं चॅनल शूटिंग करतोय ओम साई डिजिटल, बरोबर ना, क्रिएशनच आहे. मग तू नवीन भरती झालाय काय? मला ते ओम साई क्रिएशन होतं म्हणूनच मी लावून दिलं, नाही तर मला नवीन असतं तर मी लावून दिलं नसतं. पण ती मला म्हणले ओम साई क्रिएशन, म्हणलं काही अडचण नाही, माझा चॅनल असल्यासारखा आहे तो ओम साई क्रिएशन. एकदा त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो. मृदंगाच्या आपलं सिस्टम ज्यांची आहे
तू आमचा विष्णुदादा वाघमोडे, त्यालाही मनापासून धन्यवाद. तू बी गोड लावलंय. इकडे बसलेले गावातील परिसरातील माझ्यापेक्षा वयानं ज्ञानानं सर्व अधिकारी वारकरी मंडळी सर्वांच्या चरणावरती विनम्र नतमस्तक होतो. पलीकडे जी गोर वारकरी शिक्षण संस्था आहे, आपल्या भागाचं भूषण अमोलजी महाराज सूळ यांच्या वारकरी शिक्षण संस्थेतील ज्ञानवैभव वारकरी शिक्षण संस्थेतील सर्व विद्यार्थी, त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो. माझ्या पुढे बसलेली वयानं ज्ञानानं अधिकारानं सगळी ज्येष्ठ मंडळी सर्वांच्या चरणावरती विनम्र नतमस्तक. कीर्तनाला सुरुवात. विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकोबरे यांचा आहे आणि अभंगात जगद्गुरु तुकोबरे शेवटच्या दिवसाचं दिग्दर्शन करतायत. तसं पाहायला गेलं तर बसलेल्या या मृत्यूलोकात जन्म नावाची जीवन नावाची संधी प्रत्येकाला मिळाली, पण प्रत्येकालाच मिळालेली जन्म नावाची संधी बाबा कळाली असं अजिबात नाही. आणि ज्यांना ज्यांना जन्म नावाची संधी मिळाली आणि कळाली त्यांनी मात्र त्या संधीचं सोनं करून आपला मिळाला काळ सार्थ करून आपला शेवट गोड करण्याचा प्रयत्न केला. ते योगानं अमोलजी महाराज तुकोबराय म्हणतात, आम्हालाही मृत्यूलोकात जन्म नावाची संधी मिळालीच. तसं सुनीलजी महाराज येणंही आमच्या हातात जाणंही आमच्या हातात. आम्ही वैकुंठवाशी आलो याची कारणाशी इथपर्यंत जरी मान्य करायला गेलं तरी आम्हालाही मृत्यूलोकात जन्म नावाची संधी तुमच्यासारखीच मिळाली. पण जन्म नावाची संधी मिळाल्यानंतर आम्ही शांत बसलो नाही. जेणे हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन जगत जीवन नारायण गायीन गुण तयाचे. ज्या भगवंतानं हा अनमोल किमतीचा नरजन्म ज्या निमित्तानं दिला, ज्या कारणानं दिला, ज्या कामासाठी दिला, ज्या कार्यासाठी दिला, त्या कामासाठी त्या कार्यासाठी आम्ही अखंडपणे अविरतपणे हा देह झिजविला आणि फलश्रुती आमचा शेवट गोड झाला. शेवट तो भला माझा बहु गोड झाला. दोन्ही टाळकरी ओ बाबा या इकडे बाजूला का त्यांना त्रास देता, थोडं मागं सरून घ्या सगळे असे तिरको हा मागं सगळे, म्हणजे लोक बसतील. ते बघाय आलेत कीर्तन ऐकाय आलेत म्हणलं त्यांना बघू दे ना. आमचा शेवट गोड झाला, आमचा शेवट भला झाला, आमचा शेवट चांगला झाला, आमचा शेवट उत्तम झाला. पण कधी आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या मला. बरं तुकोबर आहे माहेर म्हणजे काय? पंढरपूर. तिथं भेटलात कुणाला विठ्ठल नाम आमचा बाप, रखुमाई नावाची आमची आई. परिणाम फायदा परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागे. आमच्या जीवनात एकंदरीतची दुःख होती, जो जगानं त्रास दिला तो आता सुखात परिवर्तित झालाय. पण कशामुळं? आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या. मग महाराज आता या जगाला वाणीनं मार्गदर्शन करत असलं काय बोला. महाराज म्हणतात ज्या वाणीनं तुम्हाला काहीतरी दिग्दर्शन करायचं ती वाणी त्या पांडुरंगाच्या अधीन आहे आणि आता ती त्याचं वर्णन केल्याशिवाय राहायची नाही. तू का म्हणे वाणी गेली आता घेऊ धनी, आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. अशा काही आशयाचा 4 चरणाचा विषारूप अभंग विठ्ठल. खऱ्या अर्थानं जिजाबाईंना जाऊन आज 1 वर्ष पूर्ण होता आणि त्यांच्या आठवणींना उजाळा मिळावा, त्यांचा शेवट गोड व्हावा या हेतून आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहे. ऐका मी नेहमी बोलत असतो बसलेले, ज्याची आई गेली त्याला आईची किंमत माहिती, ज्याचा बाप गेला त्याला बापाची किंमत माहिती. ऐका, आपली माणसं आपल्या जवळ आहेत, आपल्या घरात आहेत, तोपर्यंत त्यांची उणीव त्यांची किंमत आपल्या लक्षात येत नाही गड्या. पण एकदा का माणसं निघून गेली ना, मग आई डोळ्यात किती पाण्यानं गेलेली माणसं पुन्हा माघारी येत. ऐका, माथ्याआड गेलेला सूर्य तुम्हाला रोज दिसेल, माथ्याआड गेलेला सूर्य तुम्हाला रोज दिसेल, कारण त्याचा रोज उगवणे आणि रोज मावळणे. पण एकदा का आपल्यातला माणूस माथ्याआड गेला ना, पुन्हा किती प्रयत्न करा ना गेलेला माणूस पुन्हा माघारी आणता येतो ना त्याच्यावर. मी गोड बोले, महिला मंडळ हरवलेला एखादा सोन्याचा दागिना, तुमचा ज्या सोनारावरती विश्वास आहे त्या सोनाराकडे जाऊन आधी होता त्याच्यापेक्षा जास्त पैसे देऊन चांगला बनवून घेऊ शकता. पुरुष मंडळी एखादा विकलेला शेजारचा जमिनीचा तुकडा पुन्हा तुम्ही त्या व्यक्तीला दाम दुप्पट रक्कम देऊन महागारी खरेदी करू शकता. पण एकदा का आपल्यातला मानवरूपी दागिना निघून गेला ना, पुन्हा जाणे नाही पुन्हा येणे. हा दागिना ना वशिल्यानं महागारी आणता येतो ना पैशानं महागारी खरेदी करता येतो. पुन्हा ऐका, गए हुए कभी वापस नहीं आते, गए हुए कभी वापस नहीं आते, लेकिन उनकी याद आके हमें बार बार सता देते हैं, बार बार रुला देते हैं. बसलेले याचाच अर्थ असा होतो, जिजाबाई आता अशा प्रवासाला निघून गेलेत की जिथून पुन्हा महागारी येणं शक्यच नाही. पण ज्या ज्या दिवशी त्यांच्या कार्याची आठवण होईल, त्यांच्या जगण्याची आठवण होईल, त्यांच्या वागण्याची आठवण होईल, त्यावेळेस त्या आठवणीच्या मोबदल्यातून डोळ्यातून मात्र पाणी आल्याशिवाय राहायचं नाही. पण ज्या दिवशी असं हाडाचं काढं रक्ताचं पाणी रात्रीचा दिवस दिवसाची रात्र करणारी आई आम्हाला बाप सोडून जातो,
त्या वेळेस आई वडील आम्हाला वेगवेगळ्या रंगानं वेगवेगळ्या रूपानं दिसल्याशिवाय राहत नाहीत. एका कवीनं लय गोड काव्यात वर्णन केले, त्याचं ऐकून जा. हंबरुनी वासर आले चाटी जवा गाय, तवा मले तिच्यामध्ये दिसती माझी माय. आया बाया सांगत होत्या भूतो जवाताना, अर दुष्काळात मायेच्या माझे आटला होता पाना. पिठामध्ये पाणी टाकून मले पाजत जाय, तवा मले पिठामध्ये दिसती माझी माय. कन्या काट्या वेचा याला माय जाई राणी, अरे पायात नसे वाहन तिच्या फिर्यान वाणी. काट्या कुट्या कुट्यालाही तिचे मानत नसे पाय, तवा मले काठ्यामध्ये दिसती माझी माय. त्यावेळेस आई वडील आम्हाला वेगवेगळ्या रंगानं वेगवेगळ्या रूपानं दिसल्याशिवाय राहत नाही. शेवटी मी 20-25 मिनिटं आई या विषयालाच न्याय देणार आहे, पण तत्पूर्वी घेतलेल्या अभंगाला न्याय देणं तितकंच जोखमीचं माझ्यावरती आहे. विठाल ऐका, ज्या मार्गाने आई साहेब निघून गेले त्या मार्गाने इथं आलेल्या प्रत्येकाला एक दिवस जाणार. मी असलो काय तुम्ही असला काय, संत म्हणले जगा काळ खाई आम्ही माथा दिला पाहिजे. पण त्या संतांनाही पंचमहाभूतापैकी एका महाभूताच्या स्वाधीन देह करावा लागला. यात बी नवल नाही. म्या बोल बिल्या वेदू बोले, म्या चाल बिल्या सूर्य चाले, म्या हाल बिल्या प्राणू हाले, जो जगात ते चालिता मी छेको. तुझ्या सत्तेने वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे, तुझ्या बळे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. किंवा चाले हे शरीर कोणाची असत्ते, कोण बोलविते हरिविन. किंवा चौथं प्रमाण वृक्षाची पान हाले ज्याची सत्ता. बाबा ही चारही प्रमाण ज्याच्या सत्तेमुळं माझ्याही मुखातून बाहेर पडली. सुनीलजी महाराज तो सर्व सत्ता ते जरी या जगात अवतार घेऊन आला तरी त्याला सुद्धा आतापर्यंत राहता आलं नाही. गेल दिगंबर ईश्वर विभूती, हा गेल दिगंबर ईश्वर विभूती. गेल दिगंबर ईश्वर विभूती, गेल दिगंबर ईश्वर विभूती. राहिल्या त्या कीर्ती जगा माझी, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. गेल दिगंबर ईश्वर विभूती, गेल दिगंबर ईश्वर विभूती. राहिल्या त्या कीर्ती जगा माझी, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. गेल दिगंबर ईश्वर विभूती, गेल दिगंबर ईश्वर विभूती. येथे नाही उराले अवतारे, आयर ते पामर जीव किती, येर ते पामर जीव किती, येर ते पामर जीव किती किती किती. नाही उडाल्या अवतार, हेरते पामर जीव किती, हेरते पामर जीव किती, हेरते पामर जीव किती. वा, टाळी वाजवा जरा एकदा. दोन्ही प्रमाण अतिशय गोड दिली. येथ नाही उरो आले अवतार, येरते पामर जीव किती. किंवा गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. बसलेले जन्मय म्हणजे मरावं लागत, मी नाही सांगत. माऊलीनं ज्ञानेश्वरीतले बोललेलं आहे. उपजे ते नाशे, नाशिले ते पुनरुपी दिशे, हे घटिका यंत्र जैसे परिक्रमे. माऊली म्हणतायत
ज्याचा ज्याचा सजीव म्हणून या मृत्यू लोकात जन्म झालाय, अमोलजी महाराजाला एक दिवस मारावं लागणार. कारण उपजली या पिंडा मरण सांगा, ते नवे नवे जन्म आले बाळ त्याची वाटप आहे. बसलेले सजीव मार काय, सजीवाला मरावा लागत, सजीव मरणच घेऊन सोबत आलाय, नवल नाही सोडून द्या. पण मला एक सांगा, निर्जीवाला तरी या जगात चिरकाल राहता येत असेल का? निर्जीवाला तुमचं काय म्हणणं? नाही म्हणता, नाही राहता येत. देव पटून बघा बरं का. ए विष्णू, किती दिवसापासून मंडपाचा व्यवसाय चालला रे तुझा? हा, माझी माझ्या वडिलाची मिराशी का द्यावा, मंडपाचा धंदा करीन द्यावा. माझी वडलोपार्जित व्यवसाय, बरोबर आहे ना? मग ही वरचं कापड वाढल्यानेच घेतलेला असेल? नाही होय. मग कोणी घेतलंय? तू होय. कधी घेतलंय? किती? आताच घेतलंय होय. म्हणजे 2-3 महिने, 1 महिना, अजून किती महिने टिकल? 2-3 महिने. धंदा लय चाललाय का तुझा? हा, लावतोय गोड, त्यामुळे लागत असेल तुला धंदा. म्हणजे तसं गॅरंटीत बसू नको. आज मी फटाय बसलोय वारा आल्यावर. म्हणजे हे कापड तुला कधी बोललंय का? नाही नाही, मला वर लटकावलंय, सुतळीनं आवळून ठेवलंय, ऊन असलं तर मीच तापतोय, सावली असली तर मीच थंड होतोय, असं कधी बोललंय? म्हणजे विष्णू पहिली गोष्ट याला त्वचा नाही, विज्ञानाचा भाग आहे, पण माझ्या ओविषयी कीर्तनाशी निगडीत आहे म्हणून सांगतो. पहिली गोष्ट याला त्वचा नाही, याचा अर्थ संवेदनेचा विषय नाही. आणि दुसरी गोष्ट, हे कुणाशीच बोलू शकत नाही, याचा अर्थ याला वाचा बी नाही. बरं, त्वचा नाही वाचा नाही, याचा अर्थ विष्णू हे सजीव की निर्जीव? निर्जीव. मग निर्जीव असलं तरी राहतंय का बदलावं लागतंय? आपल्या दोघांचं कोण ऐकायचं? आपल्या बायका ऐकायचं नाही, तिथं पुरावा लागतो. आणि मी पुराव्याशिवाय बोलत नाही. कुठली काही बोलू दे, मी माझ्याकडे त्याला ओवी तरी आहे, नाही तर त्याचं प्रमाण तरी माझ्याकडे ठरलेलं आहे. म्हणजे मी बोलत नाही. माऊलीने या कापडाचं वर्णन मी दिलेली ज्ञानेश्वरीतली आधीची ओवी का त्याच्या अगोदरच्या ओवीत काय गोड केले बघा. जैसे जीर्ण वस्त्र सांडिजे, मग नूतन वस्त्र विडीजे, तैसे देहांतरा ते स्वीकारीजी चेतना. माऊली म्हणतायत, घातलेल्या अंगावरती कापड एक दिवस जीर्ण होणार आहे, फाटणार आहे, फाटल्यानंतर ते टाकून देऊन दुसरं कापड घेऊन शिवून अंगावरती बाबा घालावं लागणार आहे. एका सुभाषितकाराचं लय गोड वाक्य बघा. अरे यूं ही नहीं जाते कोई दुनिया से लौट के, अरे यूं ही नहीं जाते कोई दुनिया से लौट के, मिलते हैं सभी यहाँ कपडे बदल बदल के, कपडे बदल बदल के. जसं तुम्ही आम्ही रोज एकमेकाला कपडे बदलून भेटतो का, तसं वकील साहेब यातला आत्मा सुद्धा शरीर बदलून बदलून भेटत असतो. पण सध्या काय झालं, या कपड्याचाच लोकांना लय गर्व झाला. माझातली लोक, पैसा आला, बरं पैसा आले ते रावण गप बसलं नाही. राव लय ज्ञान होतं, दशग्रंथी ब्राह्मण होतं, पण एकाच गोष्टीने भांगार निघाला, नियत ठोकला रामाने, कार्यक्रमच केला. लय पैसा. आमच्या गावात एक जण आहे, दिवसाला 4 ड्रेस बदलतो गणेश महाराज. सकाळी एक, दुपारी एक, संध्याकाळी एक, झोपताना नाईट पॅन्ट टी शर्ट. असं दिवसा हात लावाय सुद्धा बी वाटतो, कापतो का काय, म्हणजे इतकी कडक कपडे. बरं बाबा, किती कडक कपडे घातले तरी मसन वाट्यात जायचंच आहे का? लोक गेल्या म्हणतात नाही नाही, आयुष्यभर यांनी लिननचीच कपडे घातली, 4-4 हजार मीटरची, आता मेलय 4-4 हजार मीटरच्या ढिगाऱ्यात पेटवा. बस तेवला नाही, बस तेवलं 60. कारण माझ्या पुढे बसलेली गबळ आहे का, जोवरी चलन गा तोवरी मनती माझा, बांधोनिया देती यमाची हाती, भूषणी घेती काढून या. तुमचं पाठ आहे, मला तिकडं जायचं नाही रे नाही कुणाचे कुणी, तुझे नव्हे रे कोणी, अंती जाशील एकल प्राण्या माझे माझे म्हणून. अंतीच 4 ड्रेस बदलणार असं दुसऱ्याच्या मैतीला गेलं. मसर वाट्यात जातो ना आपण पाहुणा असल्यावर, नेमका आमचा पाहुणा म्हणून मी बी मैतीला गेलतो. आता ते अमोल महाराज मला सरळ रस्ता येत नाही, पण नाद आहे पुढं पुढं करायचं महाराज असल्यामुळं. ती नाद बऱ्याच जणाला हा मसन वाट्यात बी नाद असतो बघा. काय मसन वाट्यात सगळी एका बाजूला असतात, 2-4 जण कालवा करतात, हे आण रे ते आण रे. अरे तुला बी एक दिवस पेटवायचा आहे, गप मर की जरा. मी बी त्यातलंच, मी काय त्यांना सोडून का काय, मी नेमकी लाकडं हाताखाली द्यायचो, धर लाकूड, म्हणजे लोकाला कळा विकास महाराज आलाय. नाद हो, दुसरं काय. शेवटी ती लाकडं देता देता ते 4 ड्रेस बदलणार असं येताना दिसलं इशीतून, याय नका मरानं पेटाना ती मैतीला आला असेल, मला तरी काय घेणं नाही. पण त्यांनी मसन वाट्यात येताना तरी बाबा नीट येऊ ती मसन वाट्यात छत्ती काढून आलं तिथं. अरे तिथं भल्या भल्याची राग झाली, तिथं तू छत्ती काढितोय. मी त्याला आडवा गेलो, त्याला म्हणलं छत्ती आत घेतो, मला नाही घेणार. म्हणलं का नाही घेणार? म्हणलं 4 कुटीत. अरे म्हणलं तू का म्हणे ज्याची
सांगा ते कवडी गेली नाही धन मिळवून कोट्यानं कोटी सवे नाही रे लंगोटी अरे रावणाचं टिकलं नाही ल्याका तुझं कुठं ठिकाला येतो घेणार तो मला नाही घेणार मी म्हणलं नाही घेणार तर फुगा फुटणार आणि बघा बसलेले सत्तेचा संपत्तीचा फुगा हळूहळू फुगतो पण लय हवेत गेले अहो फुटणार माणूस तर दाचे चालता चालता त्याच्या पायाला हाडुकतोच आता मसन वाट्या सोने वे हडकच ना हाडुकतोच ना हाडूक त्याला किती गोड बोलतोय बघा एक दिन निकले ते सैर करने मन में कई अरमान थे चलते समय पैरों को चुभी हड्डी हड्डी के बयान थे अरे चलने वाले चल संभल कर हम भी कभी इंसान थे हम भी कभी इंसान थे अरे भल्या माणसा गर्वानं चालतो रे तू तुला वाटतं तू 4 ड्रेस बदलतोय पण ऐकून जा मी 8 बदलायचो मी म्हणजे विकास महाराज नाही ते हाडूक म्हणतोय मी किती बदलायचो 8 पण ऐकून जा या मसन वाट्यात आल्यावर माझी बी राख आणि तुझी बी तुमचं वय काय हो बाबा गंधावाले बाबा पुढचे तुमचं वय काय 70 आहे अंदाज लावा पण ऐका येण्याचा अर्थ 70 असेल बरं तुम्ही शेजारी सांगा तुमच्या वयातले अनुभव तुमच्या पुढे एखादा श्रीमंत माणूस मिळालाय पेटावला आणि त्याच्या द्याचं सोनं झालं असं घडलंय का एखादा गरीब मिळाला त्याच्या बिचाऱ्याच्या शरीराला अग्नी डाग दिला त्याच्या देहाची चांदी झाली का कोणी जाऊ द्या प्रमाण आहे शरीराची होय माती हे शरीराची होय माती शरीराची होय माती शरीराची होय माती कोणी नाही तिचा आवाज कमी करा शरीराची होय माती हा शरीराची होय माती शरीराची होय माती शरीराची होय माती वा शरीराची होय माती कोणी न येती सांगाती अवघी कामे सारी खोटी अंती जाणे मसन वाटी शेवटी सगळ्याची राखच आहे सगळ्याला मसन वाट्यातच जायचं आहे आणि बसलेले तुम्ही म्हणाले हेवलं इमानदार तेवलं इमानदार बाबा सध्याच्या काळात इमानदारी गेली भेंड्या कात्रीत सध्या इमानदार एकच आहे मसन वाटा मी पटवून देतो शमशान शमशान तेरे इराद कितने नेके तेरे यहाँ चाहे गरीब हो या अमीर लेकिन सबका बिस्तर एक है म्हणून बसलेले पद प्रतिष्ठा संपत्ती याचा कधी गर्व करायचा नाही हे नश्वर आहे कधी राजाचा रंक होईल आणि रंकाचा राजा होईल सांगता येत नाही आले देवाजीच्या म्हणा ते कोणाचे झाले ना हरिश्चंद्र तारा राणी वाहे डोंब्या घरी पाणी आई झोपताना राजा म्हणून झोपला पण सकाळी उठल्याबरोबर राजाच्या हातात कटोरी पडली राजाची अवस्था आहे आपलं कुठं ठिकाण लावायचं म्हणून एक गोड गोड वाक्य बोलून जाईल आपला शेजारी गरीब आहे आपला मित्र गरीब आहे तर त्याच्या गरिबीवरती कधी हसायची चेष्टा करू नका कारण देव कधी आपल्याला त्याच्या जाग्यावर येऊन बसवेल सांगता येत नाही प्रमाण आहे तू का म्हणे आले समर्थाचे म्हणा जरी होय राहणार रंक त्याचा चालताना एक पाय पुढं असतो एक पाय माग असतो पुढच्या पायाला अभिमान नसतो मी पुढं आहे आणि मागच्या पायाला वाईट पण वाटत नाही मी माग आहे कारण त्यांना माहिती क्षणार्धात चित्र बदलणार आहे मागचा पुढं जाणार आहे आणि पुढचा मागे येणारे गर्व कशाचा करायचा आहे जिवंतपणी पक्षी किड्या मुंग्यांना खातो पण बाबा तो पक्षी मरतो ना त्या दिवशी याच किड्या मुंग्या त्या पक्षाला खात असतात वेळ प्रत्येकाची ते फक्त एक काम करा वेट अँड वॉच ज्यांनी तुम्हाला त्रास दिलाय तुमच्या दुप्पट त्यांना त्रास झाल्याशिवाय राहणार नाही कारण या सृष्टीचा नियम आहे जसं कराल तसं भराल जसं पेराल तसं उगवल्याशिवाय राहायचं नाही केले कर्म झाले त्याची भोगा आले उपजले मेले ऐसे किती किंवा जैसी करणी वैसी भरणी म्हणून तुका म्हणे सत्य कर्म व्हावे सहाय्य नाहीतर घातलीय भय नरका झाले मी जरा 2-3 मिनिटाचं माझ्याकडून विषयांतर झालं म्हणता येणार नाही कारण मी एका ववीजवळ होतो जैसे जीर्ण वस्त्र सांडीचे बसलेले जन्मय म्हणजे महाराज हे कुणाला शिकवताय आम्हाला या मृत्यू लोकात जीवन जगणाऱ्या माणसाला सांगताय मरावं लागणार आहे अहो आतापर्यंत आमच्या घरातला एक जण नाही गेला आज मेला पंज मेला आज मेला पंज मेला
आता मेला पंचा मेला आता मेला पंचा मेला पंचा मेला आता मेला पंचा मेला आता मेला पंचा मेला आता मेला पंचा मेला बाप मसना गेला हे बाप मसला गेला बाप मसना हे गेला बाप मसला गेला तू तोही कैसा झाला आता उठा आता उठा उठा जागा पाठी भयाले मोठे आता उठा रे वाचोनी तुझा ठाव नाही कोठे आता उठा उठा जागा पाठी भयाले मोठे पंढरी वाजवली तुझा ठाव नाही कोठे ठाव नाही कोठे हे ठाव नाही कोठे ठाव नाही कोठे हो आतापर्यंत आमच्या घरातला एक जण नाही गेला आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला आता आमची वेळ आली देखत देखत नातू पण तोही ताई झाला महाराज मारावं लागणार आहे हे निश्चित आहे पण महाराज ऐका ना आम्ही तुमच्यासारख्याच्या पुढं रोज कीर्तनात येऊन आमच्या आयुष्यातली 2 तास खर्च करतो वेळ नाही लागला मला आम्ही तुमच्या पुढे येऊन बसतो त्याचं कारण आहे कुठंतरी आमच्याही मनामध्ये देवाबद्दल भीती आहे कुठंतरी आमच्याही मनामध्ये आसक्ती की आमचा शेवटचा दिवस काय होईल गोड होईल आणि तो शेवट गोड होण्यासाठी आम्ही तुमच्यासारख्याच्या पुढं देवाचं भजन करत बसतो किंवा देवाचं गुणानुगान ऐकत बसतो महाराज वेळ नका घालू सांगा ना आम्हाला आमचा शेवट गोड करण्यासाठी आम्ही नेमकं काय करायला पाहिजे ऐका बसलेले 5 प्रमाण देऊन जातो शेवट कशानं गोड होतो पहिलं प्रमाण आहे जर वाटतंय शेवट गोड व्हावा जरी करणे असेल शेवट गोडगा राम राम स्मरावे वाटतंय शेवट गोडा दुसरं प्रमाण आईशी जोडी करा राम कंठी धरा जेणे चुके भेरा गर्भवास वाटतंय शेवट गोडवा तिसरा तुकोबरायचा पुरावा अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा तुका म्हणे सुखा पार नाही चौथा डायरेक्ट देवाचा पुरावा देऊन जातो अंतकाले मामेव स्मरण मुक्तवा कलेवरम आणि 5वा पुरावा शेवट तो होतो तुझी येणे बसलेले या 5ही प्रमाणाचा अर्थ काढा गेला तर अर्थ असाच निघतो जर मरायच्या टायमाला देवाचं नाव आपल्या मुखात आलं तर शेवट गोड आहे अन्यथा शेवट गोड होऊ शकत परत लक्ष देऊन ऐका नीट जर मरायच्या टायमाला देवाचं नाव आपल्या मुखात आलं तरच शेवट गोड आहे अन्यथा कुणाचं सांगणं आहे विकास महाराजाचं कुणाचं म्हणणं आहे सकल संत मांदियाळीचं आणि स्वतः भगवान परमात्म्याचं सुद्धा म्हणणं आहे की माझं नाव माझं म्हणजे आपलं नाही विकास महाराजाचं नाही माझं म्हणजे देवाचं नाव मारायच्या टायमाला कुठं आलं पाहिजे हो बोला ना कुठं आलं पाहिजे तोंडात पण बाबा मारायच्या टायमाला तोंड उघडल्याची गॅरंटी काय मग कुठं आलं पाहिजे कमीत कमी मनात तरी देवाचं नाव आलं पाहिजे तर शेवट गोडे अन्यथा नाही मग महाराज तुमचंच म्हणणं आहे ना म्हणजे संतांचं देवाचं मारायच्या टायमाला देवाचं नाव आलं तर शेवट गोडे मग घेऊ ना मारायच्या टायमाला घेऊ ना टाइम आहे ना घेऊ ना पण मारताना डायरेक्ट देवाचं नाव तुझ्या मुखात याल तू काय देवाचा चुलताय वय एक जण तर डायरेक्टच म्हणला महाराज ज्या दिवशी मारायचं त्या दिवशी तुमच्यासारख्याला 5-50 हजार देऊ रातभर वारडायला लाव घरी देवाचं नाव घ्यायला आणि मग त्या तुमच्या भाषणात कीर्तनात देव ठेव तू काय देवाचा सासरा वय का देवाकडून स्टॅम्पवर देऊन आणलंय ह्याच दिवशी मरणार आहे नाहीतरी तुम्ही मला माणसं सांगा एक मन आहे आपल्याकडे आडातच नाही तर मग तुमच्याकडे बोलत नाही ते का फक्त गाड्याला दावी धक्का एकमेकाला कधी आलं पाहिजे देवाचं नाव आडातच नाही तर मग कधी कुठं आडात म्हणजे कुठं बाबा विहिरीतच नाही तर बाटलीत कसं येईल राव म्हणजे आधी केल्याने होत आहे रे आधी काय पाहिजे देवाचं नाव मुखात यायला पाहिजे शेवट करायसाठी पण आयुष्यभर करून सुद्धा देवाचं नाव घेऊन सुद्धा मराईच्या टायमाला काही लोकांच्या मुखात नाहीच देवाचं नाव आलं उदाहरण क्रमांक 1 जड भरत राजा आयुष्यभर देवाचं नाव घेतलं आयुष्यभर गाव सोडलं गावाचा त्याग केला अरण्यात गेला जंगलात गेला कशाला मनापत्या खेळाय
कशाला गेला? जंगलात गेला, भजन गायला लागला, काही काळ भजनातही घालवला आणि हा म्हणता काही दिवस निघून गेले. एके दिवशी तळ्याच्या किनाऱ्याला भजन करत बसलाय. तेवढ्याच तळ्यावरती हरिण पाणी प्यायला आलं. हरिण गर्भीण होतं आणि नेमकं पाणी पेत असताना एका वाघानं डरकाळी टाकली. आता हरिण बित्रा प्राणी, हरणानं गर्भ टाकला आणि हरिण गर्भ टाकून पळून गेलं आणि तो गर्भ जड भरतरावाच्या राजानं उचलला, आपल्या झोपडीत आणला आणि त्या हरणाची सेवा करायला लागला. गेलता कशाला येऊ? गेलता कशाला? भजनाला. आता करतोय काय? हरणाची. आपलं बी तसलंच झालंय काय? आपल्याला मिळालाय कशाला? देवे दिला देह भजना गोमटा, तो या किंवा आवटा हात का मानव देह, भगवान ने तुझको दिया, खाया पिया सुख से सोया, नाहक जब किंवा दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जिने तू जोडशी नारायण. आपल्याला मिळालाय कशाला? ए कशाला मिळालाय? आपला चाललाय काय? म्हणजे माझ्या सहित सायाचे करासी प्रपंच दिननीची, सायाचे करासी प्रपंच दिननीची, हरीची न भजती कवन्या गोने, हरीची न भजती कवन्या गोने, सायाचे करासी प्रपंच दिननीची, सायास करीसी रे प्रपंच दिननीसी, हरीची न भजती कवन्या गोने, हरीची न भजसी कवना. टाळी टाळी द्या एकदा. अतिशय किती सायासनं प्रपंच चाललाय बसलेले आपला. पण जेवढ्या सायासनं तुम्ही प्रपंच करताय तेवढ्या सायासनं जर परमार्थ केला तर देव काय, त्याचा बाप आपल्या घरी येऊन पाणी भरल्याशिवाय राहायचं नाही. भरलं ना कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, अनन्य भक्ती भावे. आणि आजही जे तेवढ्या सायासनं परमार्थ करतात त्यांच्या घरी आजही देव पाणीच भरतोय. त्यात बदल आपलं बी तेच चाललंय ना. गेलता कशाला? जागा येतो. गेलता कशाला येऊ? भजन कराय. करतोय काय? हरणाची सेवा. आणि बाबा हरणाची सेवा करता 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 मरण जवळ आलं. आणि मरण जवळ आलं त्याच्या डोक्यात एकच चिंता, मी मेल्यावर या हरणाचं काय व्हायचं आणि कसं व्हायचं? कुणाच्या? आपल्या बी डोक्यात तीच चिंता आहे. मी मेल्यावर तू मरून बघ काय राहत नाही मागचं, सगळी चांगलं करते ती. तू उलट मेला पाहिजे, तू मोकळा कर गावाला. तू तरासच देतोय, तू सप्त्यात चांगलं तू बेगाड आणला का? तू जगून करतो काय? मला फक्त प्रत्येक वाटतोय मी मेले. अरे तुझ्या वाचून काय राहत नाही का? भले भले गेले त्यांच्या वाचून. इंदिरा गांधी गेली, भारत गप्प बसला काय? अजित दादा गेले, भारत थांबला का? महाराष्ट्र थांबला. अरे कुणाच वाचून कुणाच राहत नाही. या जगात आलाय तो एक दिवस जाणार. त्याच्या डोक्यात एकच चिंता, मी मेल्यावर या हरणाचं काय व्हायचं आणि कसं व्हायचं. आणि नेमकं बाबा ते चिंता करता करता मेलं कोण? जड भरत राजा. आणि मेल्यानंतर काय झालं? घाला तो घातला, हो घाला तो घातला वासनेने, हो घाला तो घातला वासनेने, हो घाला तो घातला वासनेने, हे जड भरत राजा हरणी गर्भा गेला, जड भरत राजा
टाळी वाजवा. हे त्यांनी लय प्रयत्न केलेत ही माणसं आणायला. माझं काही सहज मिळतंय पण ही माणसं आणायला लय प्रयत्न करावा लागतोय. उदाहरण संपलं, दृष्टांत संपला. मला जाग्या वेळ द्यायचे. गोड प्रमाण दृष्टांताला अनुसरून दिलं. जड भरत राजा हरणी गरबा गेला, घाला तो घातला वासनेने. जरा मला जाग्या यायचंय. आयुष्यभर देवाचं नाव घेतलं तरी बी मरताना देवाचं नाव मुखाला मुखाला. मग शेवट करून म्हणणाऱ्यांनी बघून घ्या. अजून 50 येईन, 50 पुढं 50 जगायचं. गप तू येडाय. कारण भरवसा नाही. कोण दिवस येईल काहीसा नाही दे हाचा भरवसा. माशी पंख पाखडे तव हे सरे, ग्रास गेळी सत्ता नाही हाती. बसलेले कपातलाच्या बशीत आणि बशीतला घोट ओठात, ओठातला घोट पोटात जाईल गॅरंटी नाही. म्हणून तो दिवस यायच्या अगोदर सावध व्हा. आणि भजनाला सावध झालो हरीच्या आलो जागरणा. तवर हरीचं भजन करा, नाही तरी जन्मवाया नाही तरी गेला. जन्मवाया नाही तरी गेला. जन्मवाया नाही तरी गेला. हे सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला. नाही तरी गेला जन्म वाया. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया. जन्म हे नाही तरी गेला जन्म वाया. 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 हे नाही तरी गेला जन्म वाया. हे नाही तरी गेला जन्म वाया. नाही तरी गेला जन्म वाया. नाही तरी गेला जन्म वाया. बरोबर दुरावसी दुरे करिता दुरावसी दुरे दुरावसी वा, गोड गोड गोड. एवढं सांगून मी आपल्याच्या देवाचं नाव घेत होत नसेल तर तुकोबराय म्हणतात, सांगतो तुम्हाशी बजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया. मग काही माणसं आम्हाला भेटली, महाराज मरायच्या टायमाला देवाचं नाव आलं पाहिजे हेही म्हणणं तुमचं मान्य आहे. मोक्षासाठी शेवट गोड असण्यासाठी थोडं सगळ्याला विनंती, थोडं पुढं सरून घ्या. सगळ्यांना विनंती, थोडं पुढं सरा. जिथे जिथं जागा मिळेल या सरा. सगळ्याला सावजीला बसायची अपेक्षा आहे. आणि ऐका, जर वाटलं काही तर पलीकडून मागून जागा मोकळी सोडा. इकडे पलीकडे यायला जागा इथं बसतील. आता सारखा डिस्टर्ब नको. माझ्याकडे थोडा वेळ कमी. उठून बसताय सगळे पटकन. हा. आता जिथं जागा मिळेल तिथं त्यांना मागच्याला सांगा येऊन बसा. जाग्यावर तुम्ही आता कवट गोड होण्याचे पुरावे लिहून ठेवलेत ना. वाटतंयच मोक्ष मिळावा तर ज्ञानोबारांनी मोक्षासाठी ओवी लिहून ठेवले. मोक्ष देऊनी उदार काशी होय कीर. बसलेले काशी मोक्ष देती दुमतच नाही. ज्यांनी काशी केली तुम्ही नीट ऐका. बावळ्याचा बाजार तुम्हाला घरी करमाना. आमच्या महाराज लोकांना ट्रिपाशिवाय पैसा मिळाला नाही. सांगितलं तू मग तुला का काशी गेल्या मोक्ष मिळते. आणि आम्ही नाहीतरी का म्हणलंय, माऊलीने लिहून ठेवले ना काशी मोक्ष देतीच. पण म्हणलं की काहीतरी खुटी माऊलीने टाकली म्हणायचं. पण माऊली म्हणतायत परी वेचणे लागे शरीर ते. काशी मोक्ष देतेच पण काशीत मरावा लागत तवा मोक्ष.
आणि तुम्ही जिवंत काशी करून माघारी आलाय. सगळ्यात मोठी काशी तुम्ही हीच केली. तुम्ही इकडे यायला नव्हतं पाहिजे, तिकडेच खपाय पाहिजे. इकडे कशाला पोकांनी बसायला. आणि मी माझ्याकडे पुरावा आहे ना, माऊली म्हणतात ना, तीच मोक्ष. पण तिथं मरावं लागतं. आणि मरावं कुणाला वाटतं का? ऐ 100 वर्षाच्या म्हातारा हातुरणाला खेळलेला असू द्या, त्याच्याजवळ जायचं म्हणायचं, म्हाताऱ्या गप मर. ती म्हणतो मरा मर म्हणला तू मर. आगा मरा हा बोल ना. नुसतं मर म्हणलेलं सुद्धा माणसाला आवडत नाही. मग मरून मोक्ष प्राप्त करणं एवढं सोपं नाही. पण मी तुम्हाला बसल्या बसल्या देतो. देऊ का? तुम्ही म्हणाला मारतंय का? हे आम्हाला कीर्तनातच. चला माझ्यासोबत. काशीत मारावं लागतं, पंढरपूरला मारायची आठ नाही. पंढरपूरला पांडुरंगाचं दर्शन बी घ्यायची आठ नाही. पंढरपुरात चंद्रभागेत स्नान बी करायची आठ नाही. मोक्षासाठी सांगतोय. फक्त पंढरपूरला जायचं आणि जिथून दिसल तिथून फक्त पांडुरंगाच्या मंदिराचा कळस बघायचा, तरी मोक्ष आहे. काय प्रमाण आहे? तुका म्हणे मोक्ष एकीला कळस, तात्काळ हा नाश पांगाराचा, तात्काळ नाश पांगाराचा, तात्काळ नाश पांगाराचा. तुका म्हणे मोक्ष देखील कळस, तात्काळ हा अगदी परफेक्ट. तुका म्हणे मोक्ष देखील कळस, तात्काळ हा नाश अहंकाराचा. मग बसलेले जायला पाहिजे कुठं? पंढरपूर का काशी? पंढरपूर. बाबा याच्या पलीकडं 5 वेळा काशीला गेले हो आणि 3 वेळा द्वारकेला गेल्या हो. जेवढं पुण्य मिळतं का तेवढं पंढरीसी जाणं एक वेळा. पंढरीसी जाय काशी यात्रा रे, काशी यात्रा पाच रे न करे, काशी यात्रा 5 द्वारकेच्या 3, काशी यात्रा पाच द्वारकेच्या 3, पंढरीसी जाय एक वेळा. पंढरीसी जाणं एक वेळा. काशी यात्रा 5 द्वारकेच्या 3, पंढरीशी जाणं एक वेळा. आता शेवटचं सांगतो बसलेले ऐका. या जगात एकूण मिळून 360 तीर्थ आहेत. महाराष्ट्र भारत सांगत बसत नाही. जगात एकूण मिळून 360 तीर्थ आहेत. 360 तीर्थाला गेलं तरी चालतं, नाहीतर गेलं तरी चालतं. ज्याच्या त्याच्या आवडीचा भाग, तीर्थाची चेष्टा करायची नाही, ते पाप आहे. पण 360 तीर्थाचं पुण्य तुम्हाला वाटत असेल एकाच ठिकाणी मिळावा तर फक्त पंढरपूरला जा आणि पांडुरंगाच्या मंदिराची पाठ बघा. पाहता राहुळाची पाठ, तीर्थे घडती 360. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात पंढरी शेजारी आल्यानो संसारा तिनाचा सोयरा पांडुरंग. वाट पाहि उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उतावीळ. आणि स्वतः तुकोबाराया अभंगाच्या 2ऱ्या चरणात म्हणतात आलो निजाच्या मायरा, आलो निजाच्या मायरा, आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या
अतिशय गोड. सेवेसाठी निवडलेल्या अभंगाच्या दुसऱ्या चरणात तुकोबराय म्हणतात, मी तिथंच आलो. कुठं आलो? निजाच्या माहेरा. महिला मंडळ, एक साधा प्रश्न विचारतो तुम्हाला. माहेर स्त्रीला असतं का पुरुषाला? माहेर स्त्रीला असतं का पुरुषाला? बोला की, का तुमच्याकडे बोलत नाही ती? का नको तिथंच? माहेर स्त्रीला असतं का पुरुषाला? तुकोबराय कोण आहे, स्त्री का पुरुष? पुरुष. मग तुकोबरायला माहेर कुठला अपेक्षित असेल? चला याच्या पुढे तुम्ही माहेर कशाला म्हणता? जिथं आपला जन्म झालाय, नवे नवे जिथं आपले आई वडील ते आपलं काय माहेर. बरोबर आहे ना? लौकिकात महिला मंडळ खरंच तुम्हालाच माहेर आहे, पण अलौकिकात स्त्री असू द्या अथवा पुरुष, आपल्या सगळ्याच एकच माहेर आहे. कुठलं? ऐका. माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, आहे बरे जाती, आहे बरे जाती. बाप आणि आई, बाप आणि आई, माझी विठ्ठला रखुमाई, माझी विठ्ठला रखुमाई, माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, आहे देवरे जाती, आहे देवरे जाती. पुरुष असू द्या अथवा स्त्री असू द्या, सगळ्याच एकच माहेर आहे, ते म्हणजे पंढरपूर. तिथं राहतो कोण? विठ्ठल नावाचा आमचा बाप आणि रखुमाई नावाची आमची आई. महिला मंडळ, अजून एक साधा प्रश्न. तुमच्या सासरी कितीही श्रीमंती असू द्या आणि तुम्ही कितीही सुखात असू द्या, प्रश्न नीट आहे का? तुमच्या सासरी कितीही श्रीमंती असू द्या आणि तुम्ही कितीही सुखात असू द्या, ओरिजिनल आनंद माहेरात का सासरात? कुठं? मला ऐकाय आहे ना हो. कुठं? हा, माहेरात होय. तुमचीच कॅलेंडर आहेत काही. घ्या आदर्श, म्हणजे खाती आपलं गाती माहेराचं माहेरात, म्हणजे आम्ही तुम्हाला सुलावच दिलंय वय. आणि बाईचं असंच आहे हो, आपण यांच्यासाठी काही कराय, ह्यांना आपलं कौतुकच नाही. तुम्ही 10 तोळं बिचारीला करा, 10 तोळं करताना आपला किती पिना पाडलाय, आपली किती जिरली आपल्याला माहिती जावे त्याचं, पण ह्यांना त्याचं कौतुक नाही. फक्त माहेरावून अर्धाच ग्रॅम आणू द्या. भावाने घेतलाय आणि ह्यांना आपलंच 10 हानीन 50 हानीन 20 हानीन 100 हानीन, म्हणजे लयच अवघड आहे. तुम्हाला कधी आमचं कौतुक आहेच का नाही? लयच अवघड आहे. आणि महिला मंडळ, खरंच तुम्हाला लय सोनं आवडतं, म्हणजे नवऱ्यावर जीव कमी तुमचा, पण सोन्यात लय, म्हणजे एकच गिऱ्या म्हणजे जीवाला आराम. आता तोळा बिळा बोलत नाही, तोळा म्हणलं की गाड्याच्या पोटात मोठा गोळा येतोय. ते 1.25 लाखावर गेलाय म्हणते, लय अवघड आहे. आता तोळा ना, आता 1 ग्रॅम ज्वेलरी, आता पेंटेक्स वर खेळायचं आपलं, त्यातच नादायचं आपलं. आता लय अवघड आहे. किती आवडतं माहिती तोळत सोनं तुम्हाला? ते हाल्या माहिती का? मसाड मसाड, ते मसाड लय पळायला लागलं का त्याच्या गळ्यात लोडणा घालतात लाकडाचा, मग ते आरे आर्या दमन चलतं. तसं तुमच्या गळ्यात लाकडाचा लोडणा करून घातला ना तुम्ही, हा ती सोन्याचा, तरी तुम्ही त्या सोन्याच्या वजानं मरताना वाकून, पण सोनं नाही करायचं. पण जर ऐकून जा, अरे काय करतात तुमचं तोळ तोळ सोन्याला? अरे काय करतात तुमचं तोळ तोळ सोन्याला? एका पृथ्वीचं मोल आहे फक्त आमच्या गळ्यातील एकाच तुळशीच्या माळेच्या मण्याला. घाला, उद्धार झाल्याशिवाय राहायचा नाही. कारण आवडे देवाशी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस, तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवाचा. अजून 2-4 वर्ष खा, पण घाला माळा. लगेच आज घाल, त्याला सगळीच घाला म्हणल्यावर खरंच घाला रे, नाही तर मग मेले होती तुळशीचा पाला घालत्यात आंघोळ घातल्या पेटवायच्या टायमाला, देह पवित्र व्हावं म्हणून. बरं आयुष्यभर ह्यांनी नळ्या नुळ्यानं हरकत झाली, मेल्या त्या तुळशीचा पाल नाही टाकायची, कोंबडीची पकड कोंबायची खांबूर, तो तीच खाल्लं ना. म्हणून मरायच्या अगोदर कधीतरी स्पर्श त्या तुळशीच्या माळेच्या आपल्या शरीराला होऊ द्या, देह पवित्र होईल मग मरा. मी सांगत होतो एवढंच. महिला मंडळ विनोदाचा भाग सोडून द्या, पण ओरिजिनल आनंद माहेरातच. कारण तिथं कोण राहतं? आई आणि बाप. तुकोबाराय म्हणतात, आम्ही त्याच पंढरपूरच्या आईच्या बापाच्या मिठीत गेलो, परिणाम परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागेल्या. पण त्यासाठी केलं काय? दिनरजनी हाची धंदा गोविंदाची पवार.
रात्रंदिवस आम्ही त्या देवाचं भजन केलं, रात्रंदिवस आम्ही त्या देवाचं नामस्मरण केलं. त्यांची इच्छा एकदा माझी मज झाली म्हणा. छंद या नामाचा घेतला से घेतला से छंद या नामाचा घेतला से ओ छंद या नामाचा घेतला से घेतला से छंद या नामाचा घेतला से हे माझी मज झाली अनावर वाचा माझी मज झाले अनावर महाराष्ट्राने या तुमच्या प्रेमावरती प्रेम केलं. आयुष्यभर आम्ही देवाचं नाव घेतलं, याचा परिणाम माझा शेवट गोड झाला. शेवट तो भला माझा बहु गोड झाला. आणि आज खऱ्या अर्थानं लीलाबाईंच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आपण या ठिकाणी एकत्र जमत असतील तर आज आई सुद्धा एवढा मोठा सोहळा बघून म्हणत असतील, आम्ही आयुष्यभर जी काही साधना केली, आम्ही आयुष्यभर जो काही परमार्थाने जो काही प्रपंच केला, तो फक्त एवढ्यासाठीच याजसाठी केला होता टास शेवटचा दिस. माझा शेवट गोड व्हावा, माझा शेवट भला व्हावा, यासाठी आम्ही आयुष्यभर टास केला. आधीचा एक संसार बाबांच्या जीवनामागे, पण पत्नी वारली, त्यामध्ये दुसरा संसार लीलाबाईंशी ना, हा, जिजाबाईंशी दुसरा संसार थाटला गेला. आणि हळूहळू संसाराला सुरुवात झाल्यानंतर या संसाराच्या विलीवरती 3 लेकर, 2 मुली आणि शेवटी गोपाळ दादा. आयुष्यभर चांगलं जगलं, आयुष्यभर सन्मानाने जगल्या. पती थोडे आजारी मानसिक होते, पण त्याचा विचार न करता बाई खचली नाही, उलट कंबर खचून परिस्थितीची 2 हात करून उभं राहिली आणि परिस्थिती वाढती मात करत आपला संसाराचा गाडा सुखाने हाकण्याचा प्रयत्न. या संसाराचा गाडा हाकत असताना 4 मुलं पलीकडे, 4ही मुलं, 7 मुलं, पण 7 संपूर्ण मुलं, पण कधी भेदभाव केला नाही. ही सावत्र बायकोची आणि ही माझी.
सगळ्यांशी अगदी प्रेमानं वागून प्रेमानं संसार करून 7ही लेकरांवरती तेवढंच प्रेम त्यांना शिकवण्याचा त्यांचा संसार चांगलं करण्याचा प्रयत्न केला. आज सगळेजण वेल एज्युकेटेड आहेत आणि जवळजवळ सगळ्याचा पगार लाखाच्या आकड्याच्या पुढे आहे. म्हणजे स्वतः शिक्षण कमी झालं पण मी शिकले नाही म्हणून माझी मुलांनी आडाणी राहू नये, माझ्या मुलांनी मोठं व्हावं, माझ्या मुलांनी शिक्षण घ्यावं, कुठेतरी नाव कमावं. आम्ही आयुष्यभर घर प्रपंच सोडून दुसरं काही केलं नाही, पण आमची मुलं या घर प्रपंचात रममान न होता आमच्यासारखंच काबार कष्ट न करता आमची मुलं कुठेतरी दुसऱ्यांसारखी थाटात जगावी, कुठेतरी उंच मान करून टाट मान करून जगावी, हा त्या आईचा दूरदृष्टीचा विचार तिनं सत्यात उतरवला. आज मुली वेल एज्युकेटेड, मुलं वेल एज्युकेटेड, आज सुखानं जगण्याचे दिवस आलते. आयुष्यभर शेतात काबाड कष्ट बिचारी केलं पण कधी कुणाकडे तक्रार नाही केली. आयुष्यात एवढी दुःख मागून दुःख आली पण त्या दुःखांवरती मात करत परिस्थितीशी झगडत आपला प्रपंच चांगल्या पद्धतीने हाकण्याचा प्रयत्न केला. वाटसरू दारात आला तर कुणाला विनमुख कधी जाऊ दिलं. दारात कुणी आला तर 8 तासाने सांगायचे कमीत कमी पाण्याचे 2 घोट माझ्या दारातून पिऊन जा. आल्यानंतर दारात प्रत्येकाच्या मुखात अन्नाचा घास कसा जाईल याचाच विचार करा. जवळच्यानी सांगावं हे आई मुलांनी परिसरातील लोक अगं आपल्यालाच खायला नाही ग, जिथं आपल्याला खायला नाही आपल्या 2 घासाची पंचायत त्यातलाच एक घास दुसऱ्याला देतेस. आपण काय करायचं पण त्या आईचं तत्व होते आपण एका घासावरती जगू पण आपल्यामुळे जर दुसऱ्याचं पोट भरत असेल तर त्यातला आनंद वेगळा आहे. परमार्थाचं सूत्र जिजाबाईच्या जीवनात दुसरं काही नव्हतं. परमार्थ म्हणजे जिजाबाईच्या मनात एकच होतं माझं पोट भरताना इतरांच्याही पोटात अन्नाचा घात जावा हा तिचा परमार्थ. आणि मी आवर्जून नेहमी बोलत असतो माणूस 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 शेवटी माणूस म्हणायचं कोणाला हे ऐकून जा. आपल्याकडे एक भाकर आहे आणि अर्ध्या भाकरीनं आपलं पोट भरणार आहे तर राहिलेली अर्धी भाकर त्याला गरज आहे, त्याला देण्याची इच्छा जर आपल्या मनामध्ये निर्माण होत असेल तर आपण माणूस नाही तर आपण माणूस या व्याख्येपासून खूप दूर आहे. जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथे जाणावा हे जिजाबाईचं सूत्र. आणि आयुष्यभर जिजाबाई त्याच सूत्रानिशी जीवन जगत राहिले, त्या सूत्रानं चालत राहिल्या, त्या सूत्रानं वागत राहिल्या. कोणी दारात आला कधी विनमुख जाऊ दिला नाही. आयुष्यभर चांगलं जगल्या. शेतात जर कष्ट करायला महिला आल्या, कामगारी महिला आल्या तर कधी त्यांना परक्याची वागणूक दिली नाही. मी त्या इंटरव्ह्यू मध्ये बऱ्याच वेळा बघितलं की जे कामाला येत होते त्यांच्या डोळ्यातून हसू येते. आम्ही कामाला त्यांच्यात गेल्यानंतर आम्हाला कधी कामगारासारखं त्या आईनं वागवलं नाही. कायम आमच्यातलीच एखादी व्यक्ती असं त्या व्यक्तीशी आमच्याशी जीवन जगत होते. कायम सगळ्याची प्रेमाचं नातं वागवलं, प्रेमाचं नातं जुळवलं, प्रेम दिलं, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविना नाही समाधान. ज्यांना ज्यांना गरज आहे त्यांच्याशी खऱ्या अर्थानं प्रेमानं वागत राहिली. आणि आज या जगाचा निरोप घेऊन 1 वर्ष झालं. पण आज 1 वर्ष होत असताना गोपाल दादा तुम्ही घरी आल्यानंतर परवा दिवशी आलता ना तुम्ही, परवा दिवशी गोपाल दादा मला वाटतं दाजी घरी आले होते. घरी आल्यानंतर ते मला म्हणले महाराज आमच्या आईनं एवढा परमार्थ चांगला केला, एवढं चांगलं जगल्या. कुणी दारात आला प्रत्येकाची भूक भागवली, देवाची सेवा चांगल्या पद्धतीने केली. जिथं अनाथ मुलं आहेत आमची आई सांगायचे वाढदिवस करताना घरी नाही करायचं, इथं कुणाला कमी आहे, वाढदिवस अशा व्यक्तींसोबत करा ज्यांचं या जगात कोणीच नाही. मग आम्ही अनाथ आश्रमात वृद्धाश्रमात वाढदिवस करायला जायचो, कारण त्या गरजवंताच्या मुखात एखादा अन्नाचा कण जाईल आणि त्यांचं पोट भरल आणि त्यांचा आशीर्वाद आम्हाला मिळाल. हे सूत्र त्या बिचाऱ्या आईच. पण मला गोपाल दादा विचारता विचारता म्हणले महाराज माझी आई एवढी लवकर का देवाना नेली असं. जिथं आज ज्या आईनं दुःखाचंच दिवस सोसले, आज आमचे वडील व्यवस्थित आहेत, आज आमचं सगळं चांगलं चाललंय. वडिलांना आयुष्य बऱ्याच काळ आजारात घालवावं लागलं मानसिक, पण आज वडिलांच्या सगळ्या गोळ्या जिथं बंद होत आहेत, आज जिथं आम्ही आनंदानं सगळे जीवन जगण्याचा प्रयत्न करतोय, आनंदाचे दिवस आले आणि आमची आई मात्र देवानं आमच्यातून हिसकावून घेतली. आज कुठेतरी त्या बिचारीचं सुखाचं दिवस आलं, झगडली राबली कष्ट करत राहिली. पण आज कुठेतरी आनंदाने जे दिवस जगायचे त्या जीवनात कालानं घाला घातला आणि आमच्या आईला आमच्यातून काल घेऊन गेला. महाराज काही चुकलो. मी त्यांना उत्तर देताना एकच दिलं, इथं नाही आलो आले उर अवतार एरते पामर जीव. जिथं देवाला राहता येत नाही तिथं आम्ही माणसाला जावं लागणार.
बाबा कुणाचं आयुष्य 7 वर्षाचं असेल, कुणाचं 5 वर्षाचं असेल, कुणाचं 2 वर्षाचं असेल, कुणाचं 50 असेल, तर कुणाचं 100 असेल, पण जावं लागणार हे मात्र त्रिकालबाधित सत्य आहे. इथं आतापर्यंत अमरत्व घेऊन कोणी आलं नाही, आलाय त्याला मरावं लागणार आहे. आईची माया ज्यालाही नाही त्याला कळते, अग चुकलं तुझं बाळाई, अग चुकलं तुझं बाळाई, रडत धाई धाई ग, रडत धाई धाई ग, ए ना माझी आई ग, ए ना माझी आई ग. अग किती ग माझं हाल सांगू मी कुणाला, निघून गेली सावली आई, पडलो मी उन्हाला. अग वासराला सोडून कुठ, अग वासराला सोडून कुठ, निघून गेली गाई ग, निघून गेली गाई ग, ए ना माझी आई ग, ए ना माझे आई ग रामो. आई प्रेमली गोट्यात परसात चिवू कावू, मीठ पापण्या डोळ्यांच्या हो, मीठ पापण्या डोळ्यांच्या, गाते तुला मी अंगाई. आज माझ्या पाडसाला झोप काग येत नाही, लिंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. माझा छकुला माझा सोनुला, माझा छकुला माझा सोनुला. आता ही आई मात्र कायमची निघून गेली. एक शेवटची आई काय असते 2 मिनिटात म्हणतो आणि थांबतो. ऐका तुम्ही दोन्ही मुले ऐकून जागडे. ज्या ज्या वेळेस भाऊबीजेच्या, रक्षाबंधनाच्या, दिवाळीच्या सणाला माहेर येत असाल आणि ज्यावेळेस माहेरातून माघारी निघत असाल, त्यावेळेस आईनं तुमची पिशवी कधी रिकामी जाऊ दिली नसेल. तुम्ही बोलता बोलता दाजी मला घरी बोलला होता, आठवा ते शब्द तुमचे. आईनं कधी रिकामी पिशवी जाऊ दिली नाही. बटाटे काही द्यायची गोष्ट नाही, वांगे काही द्यायची गोष्ट नाही, मिरच्या काही द्यायची गोष्ट नाही, पण आईनं ते सगळं लेकीच्या पिशवीत दिलं. लेकीच्या पिशवीत भरलं, लेकीला एसटी स्टँडवरती सोडलं. एक मुलगी लई जहागीरदाराच्या घरी दिली. त्या मुलीनं आईला प्रश्न केला, ए आई ऐक ना, कांद्याचंच बोलशील ना, कांद्याचं तर 1,000 गुणी माझ्या घरी वखारीत पडू नये, पडून का देतेस ग कांदा. त्यावेळेस त्या आईनं काही गोड उत्तर दिलं, बघा तुझ्या घरी कमी म्हणून देते असं नाही ग, पण कमीत कमी या म्हातारी आईनं दिलेले कांदे बटाटे बघितल्यानंतर क्षणभर का होईना तुला आठवण होईल की माझी म्हातारी आई माहेरात माझ्या फोनची वाट बघते म्हणून देते. जी इतकं प्रेम करते त्या व्यक्तीचं नाव आहे आई करी लाभाविन प्रीती. जी आयुष्यभर आपल्या लेकरांवरती प्रेम करत आली त्या व्यक्तीचं नाव आई आहे. पण या कीर्तन सेवेतून प्रस्थान होऊन देवाकडे एकच मागणं असेल, देवा तुझा नियम आहे घेशी तेव्हा देशी आई सास शिवदार. तू आधी तुझं भजन करून घेतो मग देतो. या कुटुंबानं आयुष्यभर भजन केलं, आयुष्यभर परमार्थ केलाय आणि आईच्या जाण्याप्रित्यर्थ एवढा मोठा कार्यक्रम पण घरी आयोजित केलाय. फक्त देवा देण्याची वेळ तुझी आहे. आई अगदी 5 मिनिटात आता तुझ्या दारात येतील. तुझ्या दारात आल्यानंतर त्या 4 मुक्त्यापैकी एक मुक्ती जिजाबाईंना दे आणि असं बनव पुन्हा जन्मही नाही, पुन्हा मरणही नाही, कायमस्वरूपीची प्राणज्योत त्यांची तुझ्या प्राणज्योतीमध्ये विलीन करून घे. एवढं सांगतो. एवढं बोलून बी एखादा म्हणला महाराज नाहीच भजन केलं, नाहीच चांगलं जगलो, मग जरा ऐका नीट. हे जरी नाही कालं मग दुसरा येईल, हे जरी नाही कालं, हे जरी नाही कालं, जरी दुसरा येईल, हे जरी नाही कालं. शेवटी वा काल बांधून येईल, सरत शेवटी वा, सरत शेवटी वा काळ बांधून येईल, सरत शेवटी वा. एका जनार्दनी आमचे काय बा जाईल, एका जनार्दनी आमचे काय बा जाईल.
सोहम भाग्या प्रेम नगरावारी सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी हे माझा मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझा मल्हारीची वारी मल्हारीची वारी हे लागली याचा उलग उमटल पाऊल ग लागली याचा उलग उमटल पाऊल ग मामा तुम्ही येण केलं हो मामा तुम्ही येण केलं हो तुमच्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं हो तुमच्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं हो भंडाराला लाटी हात घोंगड नकाठी भंडाराला लाटी हात घोंगड नकाठी राखी तो मेढर बाळू मामाच्या साठी राखी तो मेढर बाळू मामाच्या साठी राखी तो मेढर बाळू मामाच्या साठी भाग्यवान जन्म तुला मानवाचा मिळाला रेशीम धागा बाळू मामाशी जुळाला रेशीम धागा बाळू मामाची जुळाला रेशीम धागा बाळू मामाची जुळाला बाळू मामा वैद्यव वैद्यव वैद्य त्यान मेढ्या केल्या पैदव पैदव पैद बाळू मामा वैदेव 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 त्यान मेढ्या केल्या पैदेव 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 हे रुद्राचा अवतार थोरय राहतो आगमापुरा उतरून बनणारा थोरय ज्ञान गंगेची अमृतधारा रेशमी फेटा रेशमी फेटा मस्तकी त्याला सोन्याची किनार दिसे रूपा मनार त्याच्या नजरेत तलवार हे बाळू मामा वैदेव 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 ज्ञान मेढ्या केल्या पैदेव 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 हे बाळू मामा वैदेव 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 ज्ञान मेढ्या केल्या पैदेव 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 गुलाबी गुलाबी मामाचा फेटा हे गुलाबी गुलाबी मामाचा फेटा हे गुलाबी गुलाबी मामाचा बेटा गुलाबी गुलाबी मामाचा बेटा हे हाती हाती काठी पाठी घोंगड हाती काठी पाठी घोंगड धनगर मोठा हे गुलाबी मामाच्या नावानं बोला 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 बाळू मामाच्या नावानं हात 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 वर हात वर हात वर हात वर हात वर बसलेले मंडळी हात वर बोला 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 बाळू मामाच्या नावानं वा वा हे गुलाबी गुलाबी मामाचा फेटा अरे गुलाबी गुलाबी मामाचा फेटा गुलाबी गुलाबी मामाचा बेटा गुलाबी गुलाबी मामाचा बेटा हे गुलाबी गुलाबी मामाचा फेटा अरे गुलाबी गुलाबी मामाचा फेटा गुलाबी गुलाबी मामाचा बेटा गुलाबी गुलाबी मामाचा बेटा धदा 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 मग हे जरी नाही ऐकलं इतकं सांगितलेलं मग हे जरी नाही ऐकलं दुसरा येईल कोण यमाचा पाहुणा प्राणी होईल आणि त्याच्या ताब्यात जायचं नसेल तर करा हरी भक्ती परलोकी येईल कामा सोडविना यमापासून आपण काय करा विठोबा